साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी विरोधक मतदार याद्यांमधील कथित घोळावरून आक्रमक झाले आहेत। विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मोर्चाची घोषणा करण्यात आली। पण या मोर्चाआधीच राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा व गोंदिया हे जिल्हे वगळून उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे। आयोगाने यापूर्वी 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वजनिक निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत 27 ऑक्टोबर ही होती, पण आता त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे। त्याप्रमाणे दुबार मतदारांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत। राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील दुबार नावांबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात सूचना निर्गमित करण्यात येत असून त्यानुसार दुबार नावाबाबत आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी, असे राज्य आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे। आयोगाच्या या आदेशामुळे 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। पत्रानुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याची अंतिम मुदत 3 नोव्हेंबर असेल। मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल। दरम्यान विरोधी पक्षांनी मतदान याद्यांमधील अनेक त्रुटी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यामध्ये दुबार नावांचा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आला। आता आयोगाने दुबार नावांबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत हा निर्णय घेतला आहे।